नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सगळे चांगले असाल. आणि आम्ही मुलांना सुट्टी लागलेली आहे शाळेची. CBSE बोर्ड असल्यामुळे त्यांना लवकर सुट्टी लागते. तर आम्ही निघालेलो आहोत फेस्टिवलला. आमच्या इथे डहाणूला छान डहाणू फेस्टिवल लागलेला आहे. तिथे चाललेलो आहोत आम्ही डहाणू फेस्टिवल बघायला. ऊन भरपूर आहे, आता उन्हाळा चालू झालेला आहे, गरमी पण भरपूर आहे. इथे आम्ही डहाणू फेस्टिवलला पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इथे सगळे बॅनर्स बोर्ड्स दिसत आहेत, वेलकम. येथे मध्ये भरपूरसे शॉप्स आहेत, म्हणजे भरपूर गर्दी होती. तुम्ही बघू शकता इथे प्रचंड गर्दी. कुठल्याही दुकानात शिरायला आणि कुठलीही वस्तू बघायला खूप वेळ लागत होता, अगदी एवढी गर्दी होती. ज्याप्रमाणे कोकण ग्लोबल महोत्सव होता त्याचप्रमाणे इथे डहाणू फेस्टिवल असतो आणि हा फेस्टिवल दरवर्षी असतो. फेस्टिवलची अरेंजमेंट खूप छान केलेली होती. एका साईडून असं वन साईड जायचं आणि दुसऱ्या साईडून यायचं आणि मागच्या साईडला मग मुलांचे खेळायचे ऑर्केस्ट्रा, तारपा डान्स, असं बरंच काय होतं. इथे आम्ही खूप शॉपमध्ये फिरत होतो, बघत होतो बरंच काय आणि पूर्ण फेस्टिवल फिरलो. व्हेज फूड, नॉनव्हेज फूड, लहान मुलांचा खेळण्याचा सेक्शन, असे बरेच वेगवेगळे सेक्शन होते. त्यानंतर छोटे मुलं, तिथे खूपशी छोटी मुलं, त्यांच्यासोबत त्यांचे पेरेंट्स ड्रॉइंग बनवत होते आणि तीच ड्रॉइंग ज्यांना कोणाला आवडेल ती सेलसुद्धा करत होते. अशा पद्धतीने खूप छान फेस्टिवल होता, पण गर्दी प्रचंड होती. तुम्ही बघू शकता इथे माणसाला हलायलासुद्धा खूप वेळ लागत होता जागूनच, एवढी गर्दी होती. कुठल्याही शॉपमध्ये शिरलो की काही वस्तू बघायची म्हटली की खूपच गर्दी होती. त्यामुळे आम्ही खूप काही शॉपिंग केली नाही, फक्त आम्ही फिरलो आणि त्यानंतर व्हेज नॉनव्हेज दोघी फूड टेस्ट केले वेगवेगळ्या शॉपवरून. फूड खूप छान होते. तिथे प्रत्येकाने आपापले वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत. आणि त्यानंतर तिथे एक छत्रपती शिवाजी महाराजांची सगळी हत्यारं, त्यांच्या काळातली म्हणजे सिक्के, कॉईन्स, असं पण छान प्रदर्शन भरवलेलं होतं. ते प्रदर्शनसुद्धा आम्ही बघितलं. इतिहासकालीन सगळे शस्त्र, अस्त्र, कॉईन्स. येथे बघू शकता तुम्ही प्राप्ती शॉर्मा खात आहे, प्राप्तीचे पप्पा खिमा पाव खात आहे. मी आणि भरत व्हेज आहेत, हे दोघं नॉनव्हेज आहेत. ते दोघं नॉनव्हेज जास्त खातात, मी आणि भरत व्हेज जास्त खातो. त्यानंतर आम्ही आलेलो आहोत इथे मागच्या साईडला, बीचच्या साईडला. इथे जे दिसत आहे तुम्हाला, ही सगळी लहान मुलं पेंटिंग करत आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे पेरेंट्स. आपण ती पेंटिंग त्यांनी केलेली सेल बायसुद्धा करू शकतो. ते जे मातीचे गुल्लक असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये मुलं लहान पैसे जमा करतात, त्याला छान वेगवेगळ्या डिझाईननी ते डिझाईन करत होते. आणि ते छान तारपा नृत्य चालू होता, तो सुद्धा आम्ही थांबून थोडा वेळ बघितला. मध्ये जी व्यक्ती असते ती तारपा वाजवते आणि त्याच्या तालावर बाकीचे नाचतात ताल धरून. खूप सुंदर वाटत होतं बघायला, खूप रेअरली बघायला भेटतं आहे. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. पुढे छान ऑर्केस्ट्रा वगैरे चालू होता. एका साईडला यंग मुलं मुली ते गाणे बोलत होते माईकमधून आणि दुसऱ्या साईडला ऑर्केस्ट्रा होता. आणि हा बीचचा सेक्शन आहे, बीचवरचा. तिकडे असे लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे झोपाळा वगैरे होते. रात्री यायला आम्हाला खूप उशीर झाला होता, 10 वाजले होते. आणि हे आहे इतिहासकालीन शस्त्र, शिवाजी महाराजांच्या काळातले सगळे. तुम्ही यायचं असल्यास नक्की आवर्जून या. डहाणू फेस्टिवलला बघण्यासारखं आहे, खूप छान आहे. ही सगळी इतिहासकालीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातली शस्त्र लावून ठेवलेली आहेत इथे.
ते खूप मला झूम करून व्हिडिओ बनवता आला नाही, पण जसा बनवता आला तसा मी बनवला आहे. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर असा होता डहाणू फेस्टिवल. तुम्ही नक्की विजिट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.